हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 8. आराध्याला तर ती परिस्थिती तिथली बघून धक्काच बसला होता. तेवढ्यात सदाशिव पेठेतील त्या अरुंद गल्लीत विराजची आलिशान कार जोरात ब्रेक मारून थांबली. विराजच्या डोळ्यात त्याला आराध्याचा खूप राग आला होता. त्यामुळेच रक्तासारखा लाल संताप त्याच्या डोळ्यात दिसत होता. त्याने गाडीचा दरवाजा जोरात आदळला. समीरने दिलेल्या त्या 30 कोटींची ट्रान्सफर रिपोर्टने त्याच्या डोळ्यात म्हणजेच डोक्यात थैमान घातलं होतं. त्याला खात्री होती की आराध्या इथे कोणाला तरी ते पैसे सोपवायला आली आहे किंवा तिचे पुरावे नष्ट करायला आली असेल. तो आराध्याला इकडे तिकडे शोधू लागला. त्याने जवळपास 1-2 गल्ली तरी शोधून काढली होती, पण आराध्या त्याला कुठेच सापडत नव्हती. त्यामुळे विराज दावेदार आवाजात स्वतःशीच म्हणाला, आराध्या, तू स्वतःला खूप हुशार समजतेस ना? पण विराज जहागीरदारांच्या डोळ्यात धूळ फेकणं तुला महागात पडणार आहे. मी तुला शोधूनच काढणार. आज तुझ्या त्या संस्कारी कुटुंबाचा खरा चेहरा मी जगासमोर आणणारच आहे. तसं एका खोलीतून आराध्याचा आवाज येत होता. तो आवाज ऐकून विराज तिथे गेला. तो रागाने त्या माऊली माया नावाच्या जुन्या वास्तूच्या गेटमधून आत शिरला. समोरच एका मोठ्या हॉलमध्ये आराध्या उभी होती आणि आराध्याला बघून त्याचा पारा अजूनच चढला होता. तिची पाठ विराजकडे होती. विराजने धावत जाऊन तिचा हात जोरात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढले. त्याचा हात ह्यावेळेस उंचावलाच होता, जणू तो आज तिच्यावर हातच उचलणार होता. विराज ओरडून म्हणाला, पुरे झालं तुझं नाटक. आराध्या, कुठे आहेत माझे ते 30 कोटी? कोणाला दिलेत तू ते पैसे? बोल, नाही तर मी. विराजचा शब्द ओठांवरच थिजला. त्याचा उंचावलेला हात हवेतच थांबला. समोरचं दृश्य पाहून विराज जहागीरदार, ज्याला जगातील प्रत्येक गोष्टींचं लॉजिक माहिती होतं, तो पहिल्यांदाच पूर्णपणे निशब्द झाला होता. आराध्याला तर त्याला इथे बघून शॉकच बसला होता. तिला काय बोलावं ते काही सुचतच नव्हतं. तिला पहिलं हेच कळत नव्हतं की विराज इथपर्यंत आलाच कसा. विराजला त्या मोठ्या हॉलमध्ये किमान 50 ते 60 लहान मुलं खेळताना दिसली होती. कोणाचे हात नव्हते, तर कोणाचे पाय नव्हते, तर कोणी आंधळे होते, कोणी मुके होते, कोणी बहिरे होते, की सर्व मुलं निराधार आणि दिव्यांग होती. हॉलच्या भिंतीवर एक मोठी पाटी होती. स्व. सावित्री कुलकर्णी स्मृती अपंग बाल आश्रम. खाली लहान अक्षरात लिहिलं होतं, मुख्य देणगीदार श्री विनायक कुलकर्णी, म्हणजेच आराध्याचे बाबा. आराध्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तिच्या हाताला एक लहान मुलगा होता, तिचा हात पकडून, ज्याला ती जेवण भरवत होती. विराजला पाहून ती मुलं घाबरली, पण आराध्या मात्र शांत उभी होती. तिच्या डोळ्यात विराजसाठी आता भीती नाही, तर एक प्रकारची करुणा होती. विराज पण आराध्याकडे आणि त्या मुलांकडे बघतच होता. कशी आराध्या शांत पण जड आवाजात म्हणाली, बघा विराज सर, बघा हे तुमचे 30 कोटी. माझ्या बाबांनी हे पैसे कोणत्या बिझनेससाठी किंवा चैनीसाठी नाही, तर या मुलांच्या आयुष्यासाठी दिले होते. ज्या कंपनीवर कर्ज होतं, त्यांचं कंपनीचा नफा बाजूला काढून त्यांनी हे आश्रम उभं केलंय.
त्यांना माहिती होतं की त्यांच्या निधनानंतर किंवा आजारपणानंतर या मुलांचं काय होईल, म्हणूनच त्यांनी ही तरतूद करून ठेवली होती. पण तुम्हाला तर काय दुसरंच वाटलं. आम्ही चोर आहोत. नाही विराज, असं मुळीच नाही. मुळात आमच्या स्वभावातच असं नाही. अशी लुबाडान कोणाचं घ्यायचं. हे ऐकून विराजने आपली मान खाली टाकली. त्याला कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं. विराजचे हात थरथरत होते. त्याने आजूबाजूला पाहिले. तेवढ्यातच एक सिस्टर हे सर्व दुरून बघतच होती. ती सिस्टर आराध्या आणि विराजच्या जवळ येऊन म्हणाली. सिस्टर विराजला म्हणाली की कुलकर्णी सरांनी स्वतःचं घर गहाण ठेवून या मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी पैसे दिले होते. कुलकर्णी सर खूप दयाळू आहे. ही पोरगी अनाथ मुलं त्यांच्यातच आपल्या आईबाबांना हे पोरं अनाथ मुलं त्यांच्यातच आपल्या आईबाबांना शोधतात. साहेब, कुलकर्णी सर देवमाणूस आहेत. गेल्या महिन्यात पैशांची नड होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की काळजी करू नका, माझी मुलगी आता जहागीरदार घरामध्ये लग्न करून गेली आहे. ती या आश्रमाची नक्कीच काळजी घेईल. 30 कोटींचा तो फंड याच मुलांच्या आयुष्यभरासाठी, शिक्षणासाठी आणि उपचारांसाठी फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवलाय सरांनी. विराजला असं वाटलंय की कोणीतरी त्याच्या कानशिलात लगावली आहे. ज्या पैशावरून त्याने आराध्याच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, ते पैसे निराधार मुलांच्या आयुष्याचा आधार बनले होते. विराजला खूप पश्चाताप होतो. विराजने आराध्याचा हात सोडला आणि तो मागे सरकला. त्याचा ताठ कणा आता थोडा वाकला होता. तसं त्याने आराध्याच्या डोळ्यात पाहिले. तिचे डोळे लाल झाले होते, पण त्यात एक प्रकारचा दिव्य प्रकाश होता. हेही विराजला जाणवलं होतं. विराज खूप दबलेला ओल्या आवाजात म्हणाला, आराध्या, मला माहीत नव्हतं गं. मी फक्त ऑडिट रिपोर्ट पाहिले होते आणि मला वाटलं की पण सॉरी आराध्या. आराध्या त्याचा शब्द तोडत म्हणाली, तुम्हाला वाटलं की जगातली प्रत्येक गोष्ट हिशोबाने चालते आणि ती पैशाने विकत घेता येते. पण तसं नाही विराज सर. काही गोष्टी काळजाने चालतात. तुम्हाला लॉजिक आवडतं ना? मग हे लॉजिक लावा. एखादी मुलगी 50 कोटींच्या करारावर सही का करते? कारण तिला तिच्या बाबांचा हा वसा जपायचा असतो. तुम्ही मला विकत घेतलंय हे मी मान्य करते, पण माझ्या बाबांच्या संस्कारांना तुम्ही कधीच विकत घेऊ शकणार नाहीस विराज सर. कधीच नाही. असं म्हणून आराध्या तिथून बाहेर पडायला निघाली. विराज तिथेच उभा राहिला होता. तो एका मुलाकडे बघत होता. त्या मुलाला डोळे नव्हते. तो विराज त्या मुलाजवळ गेला. त्या लहान मुलांनी विराजचा हात पकडला. एका अंध मुलाने विराजच्या हाताला स्पर्श केला आणि विचारलं, दादा, तुम्ही आराध्याताईंचे मिस्टर आहात ना? ती सांगत होती तिचं लग्न एका खूप मोठ्या राजाशी झालंय, जो आम्हाला सगळ्यांना मदत करणार आहे. हो ना दादा? ताई बरोबर सांगत होती ना? तुम्ही त्यांचे मिस्टर म्हणजे आमचे दाजी झालात ना? आजपासून आम्ही तुम्हाला दाजी म्हणलं तर चालेल का? विराजचं हृदय पिवळटून निघालंय. त्याने स्वतःला इतकं तुच्छ कधीच मानलं नव्हतं. विराज मुलाला म्हणाला, हो बाळा, चालेल ना. आणि हो, तुम्ही सगळ्यांनीही मला दाजी म्हणायचं हां. आणि हा दाजी तुम्हाला कशाचीच कमी पडू देणार नाही. प्रॉमिस. आता मला निघायला हवं. तुमची ताई थोडी रुसली आहे. तिला मनवायला लागेल ना?
चला आता येऊ का मी? तसे ते सगळे मुलं मोठ्याने म्हणतात, हो हो ताजी बाय बाय. तसा विराज तिथून बाहेर पडतो. आराध्या बाहेर पडली आणि एका बाकावर जाऊन बसून रडायला लागली. विराज तिच्या मागे आला. पाऊस पडायला सुरुवातच झाली होती. विराज तिच्याजवळ गेला. तिला पावसात भिजताना बघून विराजने गाडीतून छत्री आणली आणि आराध्याच्या डोक्यावर धरली. तसं आराध्याने वर मान खेरून पाहिले. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. पाऊस, थंडी आणि सत्याचा तो उग्र वास, सगळं काही तिथेच होतं. विराजच्या डोळ्यात पहिल्यांदाच मीपणा गळून पडला होता. तो एकटक तिच्याकडे बघत होता. आराध्याच्या डोळ्यात आलेलं पाणी बघून त्याने आपला रुमाल काढला आणि हळूच आराध्याचे डोळे पुसले. आणि विराज खूप हळू आवाजात म्हणाला, आराध्या, मी आज तुझ्यासमोर खूप लहान झालोय. माझ्याकडे तुला देण्यासाठी कोणतंच लॉजिक नाहीये. पण एक गोष्ट सांगू? तुझ्या बाबांना हा वसा आता जहागीरदारांचा सुद्धा वसा झाला आहे. मी तुला दिलेला तो कराराचा शब्द सुद्धा मागे घेऊ इच्छितो. आपण एका नवीन नात्याची सुरुवात करू शकतो का? जिथे अटी नसतील, करार नसेल, फक्त आणि फक्त. तो एवढं बोलून थांबलाच. आराध्याने त्याच्या हाताकडे पाहिले, जो तिची छत्री धरून उभा होता. तिने हळूच आपला हात त्याच्या हातावर ठेवला. त्या स्पर्शात आज भीती नव्हती, तर एक प्रकारची अटॅचमेंट, ओढ होती. ती त्याच्या डोळ्यात बघून म्हणाली, आराध्या म्हणाली, सुरुवात करायला वेळ लागत नाही विराज, पण विश्वास जिंकायला जन्म जातो. तुम्ही आज माझं सत्य पाहिलंय, पण माझ्या मनापर्यंत पोहोचायला तुम्हाला अजून खूप प्रवास करायचा आहे. आणि आय होप ते तुम्ही कराल. दोघेही पावसात भिजत गाडीकडे चालू लागले. गाडीपर्यंत पोहोचले तसा विराज आराध्याच्या समोर येऊन गाडीचा दरवाजा आराध्याला उघडून दिला. आराध्या गाडीत बसते. ती गाडीत बसल्यावर विराज सुद्धा ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो. विराजने हळूच आरशातून आराध्याकडे पाहिले. आराध्याला कळून चुकले होते की विराज आरशामधून तिला बघतोय, म्हणून ती नजर सोडून खिडकीबाहेर पाहत होती. पण तिच्या ओठांवर एक पुसटसं हसू उमटलं होतं. विराजला जाणवलं की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता मनाच्या बंधनात बदलू लागलंय. आणि असेच ते घरीसुद्धा पोहोचले. गाडीवाड्याच्या दारात येते. अक्कासाहेब दारात उभ्या असतात. त्या दोघांना असं सुखरूप घरी आलेलं बघून अक्कासाहेबांचा जीव भांड्यात कळतो. अक्कासाहेब देवांचे आभार मानत म्हणतात, हे परमेश्वरा, आणलंस रे बाबा एकदाचे ह्यांना घरी सुखरूप. नाहीतर मनात नुसती धाकधूक सुरू होती बघ. मस्त नाही ते विचार येत होते. विराजने आराध्याचा हात पकडला. तशी आराध्या विराजला पाहते. विराज आराध्याचा हात धरून घरात गृहप्रवेश केल्यासारखा प्रवेश करतो. काकूंचा चेहरा तर बघण्यासारखाच झाला होता. कारण आज विराज आराध्याच्या मागे नाही तर तिच्या सोबत उभा होता. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.